नमस्कार, डॉक्टर दीक्षाच होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण अर्टिकेरिया, शीतपित्त, अंगावरती पित्त उठणे, लाल गांधी येणे, आग होणे, खाज येणे या आजाराविषयी डिस्कस करणार आहोत। बऱ्याच जणांना हा वर्षभरातून बराच वेळ असं पित्त उठण्याचा त्रास असतो, तर याच्यामागे काय कारणे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी कोणती होमिओपॅथिक उपाययोजना करू शकताय हे आज आपण पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा, जेणेकरून वीकली येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील। आता शीतपित्त उठतं म्हणजे काय होतं, तर एक हा ॲलर्जिक रिस्पॉन्स असतो। आता हा ॲलर्जिक रिस्पॉन्स कशामुळे येतो बरं, तर सभोवतालच्या वातावरणाचा, काही खाण्यापिण्याचा किंवा काही हेल्थ इश्यू सुद्धा असू शकतात, याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो। आता नक्की काय होतं याच्यामध्ये, जेव्हा आपण एखादी गोष्टी खातो किंवा एखाद्या गोष्टीची आपला एक्सपोज होतो, तेव्हा काय होतं की आपल्या रक्तामध्ये हिस्टामाइन नावाचं केमिकल सोडलं जातं। आता हे हिस्टामाइन काय होतं की बाहेरचा बॅक्टेरिया, व्हायरस आला तर त्याच्याशी फाईट किंवा डिफेंड करण्यासाठी, आपलं संरक्षण करण्यासाठी काम करतं। पण काही जणांच्या शरीरामध्ये हेच हिस्टामाइन केमिकल जेव्हा रक्तामध्ये सोडलं जातं तेव्हा त्याची ॲलर्जिक रॅश यायला लागते आणि मग अशा प्रकारची गांधी उठणे, अंगावरती खाज येणे, लाल होणे किंवा आग होणे अशी लक्षणं दिसायला लागतात। मग हे गांधी जे आहे ते शरीरभर कुठेही उठू शकतात, हात, पाय, चेहरा, डोकं, मांड्या किंवा पाठीवरती, असं कुठेही शरीरभर उठू शकतात आणि त्याची खूप जास्त प्रमाणात आग पेशंटला होत असते किंवा खाज येत असते। आता वर्षभरातून जर तुम्हाला बऱ्याच वेळ असा त्रास होत असेल, बऱ्याच वेळ असं तुम्हाला गांधी उठत असतील, पित्त उठण्याचा त्रास असेल, तर त्याला क्रॉनिक हाईव्ह सुद्धा म्हटलं जातं। आता कोणत्या गोष्टींमुळे हा ॲलर्जिक रिस्पॉन्स येतो बरं, तर काही खाण्यामध्ये जसं काही नट्स आहेत, दूध आहे, अंडी आहे, दही आहे, सोयाबीन आहे किंवा सभोवतालच्या वातावरणामध्ये बघायला गेलं तर धूळ, पोलन याची सुद्धा एखाद्याला ॲलर्जी येते किंवा काहींना अँटीबायोटिक्समुळे सुद्धा असा इश्यू होऊ शकतो। तर आता आपण पाहूया की हा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कोणती होमिओपॅथिक औषधं घेऊ शकताय। तर नंबर 1चं औषध आहे अर्टिका युरेन्स मदर टिंक्चर। हे औषध जे आहे जर तुम्हाला दरवर्षी सेम सीझनमध्ये असं पित्त उठण्याचा त्रास होतो, शेलफिश खाल्ल्यानंतर तुम्हाला पित्त उठतं किंवा तुम्हाला पित्त उठण्याचा त्रास असतो आणि तुम्हाला सांधेदुखीचा पण सोबत त्रास आहे, अशा प्रकारची लक्षणं आहेत, खूप आग होणे आहे, खाज येणे आणि गांधी उठत असतील, तर तुम्ही अर्टिका युरेन्स मदर टिंक्चर फॉर्ममध्ये घेऊ शकता। हे औषध तुम्ही 10 थेंब पाव कप कोमट पाण्यात मिक्स करून दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय। हे औषध अर्टिका युरेन्स 30-200 पोटेन्सीमध्ये सुद्धा दिलं जातं, पण ह्या हायर पोटेन्सीज आहेत, हे तुमची डिटेल केस घेऊन तुम्हाला दिलं जाऊ शकेल, पण तुम्ही मदर टिंक्चर फॉर्ममध्ये हे औषध घेऊ शकताय। त्याच्यानंतर नंबर 2चं औषध आहे एपिस मेलिफिका 30। जर तुम्हाला गरमीमुळे असा पित्त उठण्याचा त्रास आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला चेहरा, ओठ यांना सूज येणे जास्त प्रमाणात, खूप आग होणे असं लक्षण आहेत आणि गांधी उठत असतील, तर तुम्ही आणि थंड अप्लाय केल्यानंतर म्हणजे थंड पाण्याने आंघोळ केल्यानंतर किंवा खूप जास्त लाही झाल्यानंतर तुम्ही जेव्हा थंड पाणी घेता तेव्हा तुम्हाला बरं वाटत असेल आणि अशा प्रकारची लक्षणं असेल तर तुम्ही एपिस मेलिफिका 30 पोटेन्सीमध्ये घेऊ शकता। हे औषध तुम्ही 2 थेंब सकाळी, 2 थेंब दुपारी आणि 2 थेंब रात्री असं दिवसातून 3 वेळा डायरेक्टली जिभेवरती औषध घेऊ शकता। नंबर 3चं औषध आहे डलकॅमेरा 30। जर तुम्हाला थंड हवामान असेल आणि पित्त उठण्याचा त्रास होत असेल, अशा गांधी येत असेल, खाज येत असेल, तर तुम्ही डलकॅमेरा 30 पोटेन्सीमध्ये घेऊ शकता। हे औषध तुम्ही 2 थेंब सकाळी आणि 2 थेंब रात्री असं दिवसातून 2च वेळा घेऊ शकताय, डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय। नंबर 4चं औषध आहे ॲस्टॅकस फ्लुव्हिटालिस 6CH। आता हे औषध थोडंसं रेअर आहे, पण हे औषध जर तुम्हाला लिव्हर संबंधित तक्रारी आहेत, म्हणजे लिव्हरचा काही प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यानंतर असं जर पित्त उठण्याचा त्रास असेल तर तुम्ही जे आहे ॲस्टॅकस फ्लुव्हिटालिस 6CH पोटेन्सीमध्ये घेऊ शकता। हे औषध सुद्धा तुम्ही 2 थेंब सकाळी, 2 थेंब रात्री असं दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय। अशी ही होमिओपॅथिक औषधं आहेत जी शीतपित्ताच्या या प्रॉब्लेमसाठी अतिशय उपयुक्त आहेत। त्याबरोबरच तुम्हाला जर काही वेगळा त्रास असेल, कोणत्या वेगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला ॲलर्जी येत असेल, तर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधं घेऊ शकताय। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर मला ऑनलाईन कन्सल्ट करायचं असेल तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तुम्ही व्हॉट्सअपद्वारे अपॉइंटमेंट बुक करू शकताय। स्टे सेफ, स्टे हेल्दी, थँक्यू।